जवळच आषाढी एकादशी आलेली आहे आणि त्या दिवशी आपल्याला अगदी दिवसभराचा उपवास असतो. म्हणजे सकाळी आणि रात्रीसुद्धा आपल्याला फराळाचेच पदार्थ खावे लागतात. तर अशा वेळी बऱ्याचशा जणांना साबुदाणा सहन होत नाही. म्हणजे ॲसिडिटी होते किंवा बरेचसा त्रास काहीतरी होतो आणि भगर कुणाकुणाला आवडत नाही. तर त्यावरती बेस्ट ऑप्शन म्हणजेच हा राजगिऱ्याचा शिरा, तोही तिखट. खरं तर राजगिरा खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे. कारण की त्यामध्ये प्रथिनांचा चांगला स्रोत असतो. सोबतच भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबरचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात असतं आणि त्यासोबतच हा ग्लुटेन मुक्त आहे आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी तर खूपच उपयुक्त आहे. तर या ठिकाणी मी सर्वात आधी जवळपास 1 वाटी भरून राजगिरा घेतलेला आहे. तर हा राजगिरा म्हणजेच भाजलेला वगैरे काही नाही, डायरेक्टली आपल्याला याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि एक याची ना बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. खूप जास्त याची बारीक पावडर होत नाही, पण जेवढी शक्य असेल ना, तर तेवढी आपल्याला याचं बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर इथं बघा अशा प्रकारे ना मी करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये जवळपास 1 पळी भरून तेल घालायचं आहे. खूप जास्त तेल जर घातलंत ना, तर ते चवीला चांगलं लागत नाही. फक्त 1 पळी भरूनच तेल घाला. 1 पळी तेल घातल्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तुम्हाला दिसत असेल की बाजूच्या शेगडीवरती मी ना पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर 1 वाटी भरून जर आपण राजगिरा घेतलेला असेल, तर आपल्याला जवळपास 4 ते 5 वाटी पाणी एवढं गरम करायला ठेवायचं आहे. आणि सोबतच साईडला तेल गरम झालं, त्यामध्ये मी जिरं घातलं आणि आता मिरचीसुद्धा घालून घेते. जर तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत नसेल, तर तुम्ही ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल. मिरची छान अशी 2 ते 3 मिनिट फ्राय होऊ द्यायची, म्हणजेच तिचा कच्चेपणा संपूर्ण निघून जाईल. आता आपली इथे जी मिरची आहे ना, तर ती छान अशी फ्राय झालेली आहे. तर आता इथे मी ना एकदम बारीक असा एक बटाटा जो आहे छोट्या साईजचा, तर तो कट करून घेतलेला आहे. तर बटाटा ना नक्की टाका आणि त्यासोबतच मी इथं ना थोडेसे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत. शेंगदाणे सुरुवातीला न घालण्याचं कारण म्हणजेच ते खूप जास्त असे तळले जाऊ शकतात. त्यामुळे बटाटा ज्यावेळेस आपण परतायला टाकतो, तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये शेंगदाणे घाला. त्यानंतर आता इथं ना आपल्याला बटाटा छान असा परतवून घ्यायचा आहे. जवळपास 3 ते 4 मिनिट आपला बटाटा परतण्यासाठी लागतात. बटाटा पटकन परतला जावा त्यासाठी मी फक्त बटाट्यापुरतीच एवढं मीठ मी त्यामध्ये घातलेलं आहे. बाकीचं जे आपल्या शिरा किंवा उपम्यासाठी जे मीठ लागणार आहे, तर ते आपण नंतर घालूयात. तर इथं बघू शकता आता बटाटा ना जवळपास 2 ते 3 मिनिटामध्ये आपला छान असा तयार होईल. खूप जास्त वेळ काही आपल्याला तेल आपण बऱ्यापैकी टाकलेलं आहे, त्यामुळे मग बटाटा जो आहे ना, तर तो लगेचच छान असा परतला जातो. सोबतच ना जे साईडला पाणी ठेवलेलं आहे, तर ते एकदम छान असं कडकडीत झालेलं पाहिजे. अजिबातही थोडंसं थंडगार वगैरे असं पाणी घालायचं नाही, गरमच पाणी घालायचं. आणि बटाटा आपला इथं छान असा फ्राय झाला आहे, तर आता आपण जो राजगिऱ्याचा बारीक पीठ तयार करून घेतलेलं होतं ना, तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि आपण ज्या प्रकारे उपमा किंवा उपीट बनवतो ना, त्या प्रकारे आपल्याला या बटाट्या आणि त्याच्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त परतण्याची गरज नाही. फक्त 2 ते 3 मिनिट किंवा 3 ते 4 मिनिटापर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर राजगिरा म्हटलं की राजगिऱ्याची भाकरी किंवा राजगिऱ्याची लापशी, लापशी म्हणजेच गोडसुद्धा आपण करू शकतो. असे वेगवेगळ्या प्रमाणे तर आपण करू शकतो. पण तुम्ही ना ह्या अशा प्रकारचा छान असा शिरा किंवा उपमा नक्की करून पहा. तर इथं बघा आता जो आपण 2 ते 3 मिनिट मी हे छान असं जे पीठ आहे ना, तर ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. सतत हलवत राहायचं, नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित तो सगळीकडनं परतलं जाणार नाही. तर आता इथं आपलं जे पीठ आहे ना, तर ते छान असं भाजलं गेलेलं आहे. तर आता इथं ना मी त्यामध्ये पाणी घालते. तुम्हाला जर अंदाज नसेल, तर तुम्ही पाणी जे आहे ना, तर ते ज्यावेळेस गरम करायला ठेवाल, तर त्यावेळेसच मोजून त्यामध्ये ठेवा. म्हणजेच काय होईल, की संपूर्ण पाणी जे आहे ना, तर ते तुम्हाला टाकता येईल. तर मी थोडंसं एक्स्ट्राच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पण हे पाणी जे आहे ना, तर ते जवळपास 5 वाट्या एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आणि सोबतच ना चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. आपण बटाटा शिजताना थोडंसं आणखी मीठ घातलेलं होतं. तर त्यामुळे त्याचं प्रमाण घेऊनच तुम्ही यामध्ये मीठ घाला. आता हे आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटाची वाफ काढायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर परत झाकण उघडून बघायचं आणि व्यवस्थित परत हे मिक्स करून घ्यायचं. खरं तर ना हे शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणजे जवळपास 7 ते 8 मिनिटं लागतात.
नाहीतर मग हा उपमा जर कच्चा राहिला ना, तर थोडंसं खाताना ना आपल्याला कच्चं-कच्चं लागल्यासारखं होतं. त्यामुळे उपमा अगदी व्यवस्थित वाफेवरती छान असा शिजवून घ्यायचा आहे. वाफमध्ये फक्त जवळपास आपल्याला 7 ते 8 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. अधून-मधून झाकण उघडून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची वाफ काढायची. असं करत-करत मी जवळपास 2 ते 3 वेळा मी झाकण ओपन केलं, छान असं व्यवस्थित मिक्स केलं. अशी प्रोसेस करून आपल्याला जो उपमा आहे, तर तो छान असा बनवून घ्यायचा आहे. खरं तर हा उपमा किंवा शिरा बनवायला ना अगदी सोपा आहे. खूप वेळ असा लागत नाही. अगदी झटपट तयार होतो. तर आता इथं बघा तुम्हाला ना कशी कन्सिस्टन्सीचा हवा आहे, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट, तशाप्रमाणे ना तुम्ही याला बनवू शकता. मी ना याला खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीचा बनवणार आहे. कारण की जर तुम्ही खूप जास्त घट्टसर जर त्याला बनवलं ना, तर त्याला खाण्यासाठी ना तेवढा चांगला लागत नाही. तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच, की कशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला तो उपमा हवा आहे. तर इथं ना थोडंसं आणखी म्हणजे एक वाफ अजून घेतली मी 2 मिनिटाची आणि त्यानंतर बघा इथे आपला मस्त असा राजगिऱ्याचा तिखट शिरा किंवा उपमा तयार आहे. बघा इथे खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही ना, तर अशा कन्सिस्टन्सीचाच आपल्याला हा बनवायचा आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीचा शिरा नक्की करून पहा. चला तर मग आता इथं ना आपला उपमा तयार आहे. आता गॅसची फ्लेम बंद करते आणि छान असं सर्व्ह करूयात. तर इथं तयार आहे मस्त असा आपला आषाढी एकादशीसाठी किंवा कोणत्याही उपवासासाठी तुम्ही याला बनवू शकतात. तर माझ्या पद्धतीने एकदा हा राजगिऱ्याचा शिरा नक्की करून पहा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.